नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला। आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलोय त्या बागेचं अंतर तुम्हाला लक्षात येत असेल किंवा मी सांगतो, 10 बाय 20 वरी लागवड केलेली आहे। जी कृषी खात्याचं जे अंतर आहे त्याच्यानुसार इथे लागवड केलेली आहे। आणि लागवडीनंतर आज याचं 5व्या वर्षात पदार्पण झालं आहे। या वर्षात 5 वर्षाच्या बागाची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते आणि फळाची संख्या कशी वाटते ते जरूर कळवा, सांगा, कमेंट्स करा। आता हे सांगायच्या आधी आता ते तुम्ही झाडं बघितले त्यानंतर झाडाची क्वालिटी, फळांची क्वालिटी तुम्हाला लक्षात येत आहे। तर आता याच्यामध्ये हे झाडं कोणते आहे हे ज्यांना ओळखता येत असेल त्यांनी ओळखा, किंवा म्हणजे व्हेरायटी जे म्हणतो आपण झाडांची, तर ही रंगपूर व्हेरायटी आहे। रंगपूर व्हेरायटी आहे। आपण अमरावतीवरून हे झाडं मागवले होते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमधील कापूरवाडी गावामध्ये आपण मागवले होते। आणि तिथे अशा चांगल्या प्रकारे ही बाग फुलली आहे। शेतकऱ्यांचे त्यामध्ये खूप जास्त कष्ट आहे। आणि हे तुम्हाला जे काडी वगैरे दिसते ही लेबराभावी काढणं राहून गेलेलं आहे, पण बाकी पाल्याची कंडिशन, नवतीची कंडिशन हे तुमच्या समोर आहे कशा पद्धतीची आहे। आणि गवत, पाणी द्यायची पद्धत, गवत कसं आहे, या सर्व गोष्टी तुमच्या समोर आहे। आणि एकदम एक्सलंट याचे रिझल्ट आहे। ड्रीपने पण पाणी आपण इथे देतो आहे। ड्रीप आता सध्या काढून ठेवलेलं आहे, पण ड्रीपनेही पाणी आपण औषधाचे वॉटर सोल्युबल आहे ते सोडतो। आणि बेसल डोज याला भरून घेतलेला आहे, त्यामुळे आता जास्त ड्रीपने औषध सोडायचं काम नाही आहे, म्हणून ते आपण काढून ठेवलं आहे। आणि अशा प्रकारे मोठा वाफा करून, म्हणजे ह्या झाडापासून एक 6 फूट तिकडे 6 फूट असा 12 फुटाचा सारा आपण वन टाईम भरतो। पण 12 फुटाचा सारा भरताना आपलं पाणी इथे जात नाही। बघा, हा जो बुंदाचा भाग आहे इथे पाणी जात नाही, हे फक्त इकडून जाते, म्हणजे हे त्याच्या मुळ्याच्या कक्षेमध्ये बरोबर पाणी भेटते। आता हे सगळं तुम्ही ऐकलं, ह्या बागेची हिस्ट्री काय आहे हे आपण शेतकऱ्याकडून ऐकून घेऊया। कारण हा बाग करताना ज्यांनी हा बाग केला त्यांच्याकडे याच्या आधी संत्रा बाग होता का, त्यांच्या गावात संत्रा बाग होते का, किंवा त्यांचं मुख्य पीक काय होतं, ही सर्व माहिती ते तुम्हाला देतील। म्हणजे जेणेकरून कसं पीक बदल करावं लागते किंवा दुसऱ्या पिकाकडे कसं वळायचं, त्याच्यासाठी काय अडचणी येतात हे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल। तर नमस्कार धाडगे साहेब। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा आधी। संभाजी भीमा धाडगे। बरं, आता ही जे तुम्ही बाग लागवड केली, उत्कृष्ट बाग तुम्ही इथं तयार केली, तर आता मला जेवढं माहिती आहे की संत्रा लागवड हे तुमच्या गावात खूप कमी आहे। हो, कमी। तर तुमचं मुख्य पीक काय आहे? कांदा आहे। बरं, कांदा हा पीक, हे पीक चालू असताना तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये संत्रा लागवड का केली हे शेतकऱ्यांना थोडं सांगा, माहिती द्या। हो, कांद्याने एक साल 25 रुपये विकते, तर एक साल 500 रुपये विकते। बरोबर, म्हणजे 5 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 500 रुपये मजुराला रोजंदारी एका। बरोबर। पण बाजार भाव सारे टिकून नाही राहत नाही। आणि मी जसं ऐकलंय की लेबर पण वेळेवर मिळत नाही, लेबर मिळत नाही। तसं तुम्हाला या बागेमध्ये लेबरची अडचण आली नाही? सगळं बऱ्यापैकी मशीननी काम होतोय। खुरपायला स्पेशली बाया सांगायची गरज नाही, त्यामध्ये कटर चालून जाते, त्यामध्ये सगळ्या गोष्टी चालते। आणि तुम्ही लागवड जेव्हा केली तर लागवडीनंतर हे अंतर तुम्ही 20 बाय 10 का ठेवलं? शासनाच्या नियमानुसार ठेवलं, ते एकदम योग्य केलं। त्यामुळे काय आहे, हा जो स्पेस आहे आपल्याला, त्याच्यामुळे हवा खेळती चांगली राहते आणि आपल्या झाडाची वाढ वगैरे खूप चांगली झाली। तर हे 5 वर्षाची झाडं करताना तुम्हाला या इथे ज्या अडचणी आल्या, म्हणजे कुठल्याही अडचणी असो, पाणी कसं द्यायचं, खतं किती टाकायचे, हे सगळं तुम्हाला कसं कळालं? किशोर सरांनी आम्हाला सगळं वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं, म्हणून हा बाग 5 वर्षात फळाला आला। बरोबर। आणि अशा प्रकारे फळ लागले। आणि म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी फोनवर विचारता की मी असं महिन्याला 2 महिन्याला व्हिजिटला येतो? नाही, फोनवर बी आणि व्हिजिटला बी येते। आठवड्याला म्हणलं तरी चालतं, 8 दिवसाला। बरोबर। हो। आणि आता तुम्हाला याच्यामध्ये काय वाटलं आज हे रूप बघून, की जो झाडं लागवडीचा वेळ तो दिवस आठवा, आज लागवड करण्याचा दिवस आज आठवा, आणि आज हे फळं आपल्याला असे लागलेले दिसते तो दिवस, याच्यामध्ये काय तुम्हाला विशेष वाटू राहिलं? की नाही, ते दिवस, आता आजचा दिवस म्हणजे एकदम आनंदाचा दिवस आहे की
नाही, अजून मार्केटला जायला वेळ आहे 2 महिने. पण आज तर ते आनंदाचे जाणारच नाही. आज तर आनंदाचा दिवस आहे ना. बरोबर, मार्केटला ते जाणारच आहे. हो. बाजार त्याला 40 रुपये भेटो, 50 रुपये भेटो की 45 भेटो, ज्या भावात जाईल त्या भावात. पण आजच्या कंडिशनला तुम्हाला त्याची आयडिया नाही, पण मी एक उडतं उडतं तुम्हाला सांगतो हां. की आपण एक जे 400 झाडं लावले, हं. 400 पैकी जवळपास 350च्या पुढे बांधलेले. हो. आपण 400 झाडाचे 3-3, 4-4 कॅरेटचा ॲव्हरेज काढला हां. तर 1200 ते 1400 कॅरेट आपल्याला इथे हार्वेस्ट होऊ शकतात. हो. आणि शेतकरी बांधवांना पण सांगू आपण की 1200-1400 कॅरेट यावर्षीचा जर बाजारभावाचा विचार केला तर आपल्याला निश्चितच 12 ते 14 लाख रुपये इथे होऊ शकतात. हो. तर 12 ते 14 लाख हे 5व्या वर्षात होऊ राहिले. हो. पण आजपर्यंतचा जो खर्च आहे हं. झाडं लावण्यापासूनचाच, हं. तर माझ्या मते तुमचा झाला असेल 4 ते 5 लाख रुपये खर्च झाला असेल याला. हो. म्हणजे 1 लाख रुपये झाडं लागवडीच्या वर्षी. हं. त्याच्यानंतर दरवर्षी त्याला आपण 20-30 हजाराचं खत टाकणे, पाणी नियोजन, फवारणी वगैरे सगळं 5 लाख रुपये तुमचा खर्च झालेला आहे. हं. आणि तो 5 लाख रुपये निघण्याची आता 5व्या वर्षात वेळ आलेली. हो. म्हणजे आधी तुम्ही जो खर्च केला हं. तो जर केला नसता तर हे आता जे रूप दिसते झाडाचं आपल्याला हं. हे पाहायला मिळालं नसतं. नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवा की आधी हे जुगारासारखं काम आहे. हो. आधी इथे खर्च करावाच लागणार लागणार. आणि नंतरच त्याचं पीक भेटणार. हो. नाहीतर आपण जर म्हटलं की पीक कितीचं भेटणार आहे मग तेवढा खर्च करतो तसं जमत नाही. नाही. तर अशा प्रकारे आता तुम्ही तुमच्याकडे जे अजूनही क्षेत्र आहे हं. तिथे तुमचा काय विचार आहे की लागवड वाढवायची की कमी, म्हणजे एवढीच ठेवायची की तुम्हाला पुढं पाण्याची अडचण आहे? कारण पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे नाही, याच्यामध्ये. आम्हाला आता पुढं लागवड वाढवायची हां आणि पाण्याला आम्ही शेततळ काहीतरी करू आता. हां, शेततलाव तो एक पर्याय करावा लागेल कारण पाण्याची बऱ्यापैकी पण अडचण आता आपल्याला असते. कांदा ह्या पिकावर अवलंबून राहणं शेतकऱ्यांची गरज नाही. हां, कुठेतरी बदलायची पीक बदल गरज करावा आहे, लागणार गरज आहे. आणि 3-4 पिकं एकत्र करावं लागणार. कांदा एक कांदा नाही, कांदा करा, संत्रा करा, मोसंबी करा, पपई करा, हां. डाळिंब अवघड आहे. पण भाजीपाला थोडा 1 एकर काहीतरी वेगळं करावं लागेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. हो. नाहीतर काय आहे की 1 वर्ष 5 लाख झाले आणि दुसऱ्या वर्षी 50,000 बी होत नाही. परत ते 5 लाखातले आपले रिवर्स पैसे हो. असं होतं. तर चला, धन्यवाद. तुमच्याबद्दल बोलून चांगलं वाटलं. चला, नमस्कार. नमस्कार.